नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24। अहिल्यानगर विषय मारहाण व कस्टोडियल टॉर्चर प्रकरणात सराफ सुवर्णकार समितीची कारवाईची मागणी, खाकीचा मिसयूज ऑफ पॉवर उघड। अहिल्यानगर येथील कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये घडलेल्या कथित मारहाण व कस्टोडियल टॉर्चरच्या गंभीर प्रकाराच्या निषेधार्थ राज्यातील सराफ व सुवर्णकार बांधवांच्या वतीने सराफ सुवर्णकार संरक्षण समितीमार्फत तहसीलदार व जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले आहे। सदर निवेदनाद्वारे कोतवाली पोलीस स्टेशन येथील PSI गणेश देशमुख तसेच संबंधित DB पथकाविरुद्ध तात्काळ गुन्हा म्हणजे FIR नोंदवून कठोर कारवाई करण्याची ठाम मागणी करण्यात आली आहे। चोरीचा गुन्हा क्रमांक 238-26च्या तपासाच्या अनुषंगाने बोधेगाव येथील सराफ व्यावसायिक श्री भागवत अधापुरे यांना कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न पाळता बेकायदेशीररित्या ताब्यात घेऊन त्यांच्यावर वाहनात तसेच पोलीस ठाण्यात मारहाण करून दबाव टाकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। यानंतर रात्री शेवगाव येथे पोलीस कर्मचारी पाठवून त्यांच्या मुलाकडून सुमारे 200 ग्रॅम सोन्याचे दागिने बेकायदेशीररित्या जप्त करून ते चोरीच्या गुन्ह्याशी संबंधित असल्याचा बनाव तयार करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे। तसेच काही सराफ व्यावसायिक व समिती पदाधिकाऱ्यांनी तपास शासनाच्या प्रचलित कार्यपद्धती म्हणजे SOP आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार करण्याची विनंती केल्यावर संबंधित अधिकाऱ्यांकडून गैरवर्तन करण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे। त्यांना बेकायदेशीररित्या अडवून ठेवणे, मोबाईल जप्त करणे, मारहाण करणे तसेच खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले आहे। या संपूर्ण प्रकारामुळे संबंधित अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांवर खंडणी उकळणे, बेकायदेशीर ताबा, कस्टोडियल टॉर्चर, संविधानिक अधिकारांचे उल्लंघन तसेच वर्दीचा गैरवापर म्हणजे मिसयूज ऑफ पॉवर असे गंभीर आरोप उभे राहिले आहेत। या प्रकरणामुळे राज्यभरात संतापाची लाट निर्माण झाली असून पोलीस अधीक्षक व पोलीस महानिरीक्षक कार्यालयातही तक्रारी दाखल करण्याची माहिती समितीने दिली आहे। समितीने या प्रकरणात तात्काळ FIR नोंदवून संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करून सेवेतून बडतर्फ करण्याची ठाम मागणी केली आहे। तसेच या संदर्भात माननीय उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। समितीने स्पष्ट शब्दांत म्हटले आहे की वर्दीचा आधार घेऊन कायद्याचा दुरुपयोग करणारे अधिकारी सेवेत राहण्यास अपात्र आहेत। अशा प्रकारांमुळे पोलीस व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास ढळमळीत होतो, त्यामुळे या प्रकरणात उदाहरणार्थ कठोर कारवाई होणे अत्यावश्यक आहे। दरम्यान न्याय मिळवण्यासाठी सराफ व सुवर्णकार बांधवांनी लोकशाही मार्गाने लढा उभारण्याचा निर्णय घेतला असून येत्या काळात पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण, ठिय्या आंदोलन तसेच इतर शांततापूर्ण आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे। न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील अशी एकमुखी भूमिका व्यक्त करण्यात आली आहे। आज आपण नाशिक या ठिकाणी पोलीस विशेष महानिरीक्षक साहेबांना भेटून आपल्या बोधेगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणचे भागवतजी अधापुरे या सराफाच्या संदर्भामध्ये कोतवाली पोलीस स्टेशन कडून घडलेल्या प्रकाराबाबतची तक्रार देण्यासाठी आज आपण इथं सर्व सराफ सुवर्णकार संरक्षण समितीचे पदाधिकारी तसेच सर्व सराफ बांधव आज आपण इथे उपस्थित आहोत। वस्तुस्थिती अशी आहे की बोधेगाव या ठिकाणचे सराफ भागवतजी अधापुरे यांच्याकडे 16/4/2026 रोजी कोतवाली पोलीस स्टेशन अहिल्यानगर शहर येथील PSI गणेश देशमुख आणि त्यांची DBची टीम हे लोक तपासासाठी गेले होते चोरी गुन्हा रजिस्टर नंबर 238 CR मध्ये। तर या चोरीचा तपास करत असताना त्यांनी आपल्या महाराष्ट्र शासनाचा जो GR आहे आपल्याला 13 मार्च 2024 रोजी जो GR आपल्या सराफांच्या संरक्षणासाठी जो आलेला आहे त्या GRचं उल्लंघन तसेच कायद्याची पायमल्ली आणि बेकायदेशीर रिकव्हरी करण्यासाठी पदाचा आणि कायद्याचा गैरवापर करून आपल्या सराफाला तसेच आम्ही ज्यावेळेला सराफाला मारहाण झाल्या संदर्भात ज्यावेळेस तक्रार आली समितीकडे त्यावेळेला आपण समितीचे काही पदाधिकारी घेऊन आम्ही तिथे पोहोचलो होतो। त्यावेळेला आम्ही त्यांच्यावरती झालेल्या अन्यायाबाबत विचारणा केली। ही विचारणा करत असताना आम्ही त्यांना फक्त कायद्याच्या चौकटीमध्ये राहून तपास करण्याबाबत आम्ही विनंती करत होतो आणि त्यांनीही त्या पद्धतीने करावा ही अपेक्षा होती, परंतु तसं न होता कुठेतरी त्यांनी बेकायदेशीर केलेली रिकव्हरी ही आपल्या हातून जाते का ह्या रागापोटी म्हणा किंवा त्यांच्या त्या हव्यासापोटी त्यांनी समितीच्या आणि सराफाच्या अंगावरती हात उचलला आणि त्या पदाधिकाऱ्यांना आणि सराफांना त्यांनी 3 ते 4 तास बेकायदेशीर दाबून ठेवून त्यांचे मोबाईल काढून घेऊन त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याच्या धमक्या, परत त्यांच्यावरती म्हणजे आम्हीच तिथं सर्वजण होतो त्या महिला कॉन्स्टेबलला पाठवून त्या ठिकाणी आमच्या अंगाला हात लावला वगैरे अशा खोट्या पद्धतीच्या केसेस करण्याचा प्रयत्न हा त्या पोलिसांनी त्या ठिकाणी केलेला आहे। तर ज्या ठिकाणी चोरीचा तपास ज्यावेळेला करायचा असतो त्यावेळेला पोलिसांना GR प्रमाणे आणि कायद्याप्रमाणे सुद्धा आपल्या सराफाला नोटीस देणं तसंच त्याला त्याचा वेळ देणं आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशन करणं हे बंधनकारक असताना त्यांना डायरेक्ट अशा पद्धतीने ताब्यात घेऊन येणं ह्याचा अर्थ अपहरणच होतो, कारण ते ताब्यात सुद्धा बेकायदेशीररित्या घेऊन आले होते
आणि बेकायदेशीररित्या घेऊन आलेला ताबा हा अपहरणामध्ये मोडतो. आणि ज्या पद्धतीने रिकव्हरी करण्यात आली, ज्या सराफाच्या दुकानामध्ये त्यांनी स्वतःच्या विक्रीसाठी जीएसटी भरून खरेदी केलेला नवीन माल, हा जर माल तुम्ही त्यांना विकत आटून द्यायला लावताय, ह्याचा अर्थ तो माल तो स्टोलन प्रॉपर्टी नाहीये. स्टोलन प्रॉपर्टी घेणं इथपर्यंत गुन्हा आहे हे मान्य आहे. ती तुमच्याकडे सापडली सराफांकडे तर ते रिसिव्ह करणं हे पोलिसांचा अधिकार आहे. परंतु ट्रेचा माल, विक्रीचा माल त्याला जबरदस्ती करून त्यांच्या वडिलांना हाणमार करून मुलाला आणायला लावलं, हा खंडणीमध्येच प्रकार मोडतो. तेव्हा आम्ही माननीय पोलीस अधीक्षक अहिल्यानगर गाडगे साहेब यांनाही या संदर्भामध्ये तक्रार ही 17 तारखेला दिलेली आहे. त्यावेळेस त्यांनीही 2 दिवसामध्ये यावरती चौकशी करून कळवतो अशा प्रकारचं आपल्याला आश्वासन दिलं होतं. त्यानंतर अद्यापपर्यंत त्याच्यावर कुठलीही कारवाई झालेली दिसून येत नाही. त्यामुळे प्रमुख मागणी एकच आहे की संबंधित अधिकारी गणेश देशमुख आणि त्यांचे सर्व जे काही सहकारी आहेत, जे त्यामध्ये एक महिला आहे, या सर्वांची SIT चौकशी लावावी. त्यांना त्यांच्यावरती तत्काळ FIR दाखल व्हावा आणि त्यांच्यावरती कारवाई चालू व्हावी. आणि ही कारवाई करत असताना त्यांना पदावरती राहू देऊ नये, कारण ते जर पदावरती राहिले तर यामध्ये कुठल्याही प्रकारचा तपास हा निष्पक्ष होईल असं वाटत नाही. कारण शेवटी अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणं याबाबत शंका निर्माण होण्यासारखं वातावरणही आहे. त्यासाठी आम्ही आज नाशिक येथे आपल्या आजी साहेबांनाही भेटून या संदर्भामधली तक्रार दिलेली आहे. त्यांनाही त्याबाबत विनंती केली आहे की संबंधित अधिकाऱ्यांवरती कठोर कारवाई झाली पाहिजे, त्यांना बडतर्फच केलं पाहिजे. कुठल्याही प्रकारची कारवाई तकलादू नसावी. नुसतं आपलं तक्रार केली म्हणून त्याच्यावरती चौकशी जर नाही झाली तर कारवाई चौकशी शेवटी एका संविधानिक मार्गाने आम्ही न्याय मागण्याचा प्रयत्न करतोय. भविष्यामध्ये आम्ही मुख्यमंत्री साहेबांनाही याबाबतचं निवेदन देऊ, भेटू, तक्रार देऊ, सगळ्या गोष्टी करू. शेवट आपल्याकडे न्याय प्रक्रिया आहे, न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. आमचे सर्व सराफ सुवर्णकाळ संलग्न व्यावसायिक हे सर्व लोक एक प्रामाणिकपणे व्यवसाय करणारी लोक आहेत. आम्ही गुंडागर्दी किंवा असं चुकीचं काम करू शकणार नाही. तर आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आणि आपला कायदा यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. न्यायपालिकेवर विश्वास आहे की आम्ही न्यायपालिकेमध्ये आणि आम्ही हायकोर्टामध्ये जाऊ. येणारा हे सर्व प्रकार जर वरिष्ठांनी यामध्ये दखल नाही दिली तर आम्ही यामध्ये सुप्रीम कोर्टापर्यंत जाण्याची वेळ आली तरी आम्ही जाणार आणि यामध्ये न्याय मिळवल्याशिवाय राहणार नाही. कारण ज्या अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने हाणमार आणि ज्या पद्धतीने केलं ही गुंड प्रवृत्ती आहे. आणि ही गुंड प्रवृत्ती आणि जी आपली संरक्षणासाठी जी आपली वर्दी आहे, ज्या वर्दीचा आपण सर्वसामान्य सर्व लोक मान ठेवतो, ज्या वर्दीकडे पाहिल्यानंतर आपल्याला स्वाभिमानाने अगदी नजरेने आपल्याला स्वाभिमान वाटतो, अशा ह्या वर्दीला कलंकित करणारे असे गुंड प्रवृत्तीचे लोक हे वर्दीत राहणार नाहीत. यासाठी येणाऱ्या काळामध्ये सराफ सुवर्णकाळ संरक्षण समिती काम करेल. वेळ पडल्यास अमर उपोषण असेल, आंदोलन असेल, जे मार्ग आम्हाला न्याय मिळवण्यासाठी योग्य वाटतात संविधानिक मार्ग ते आम्ही यामध्ये अवलंबू.